Dear friends, play with words part 3. आता प्ले विथ वर्ड्सच्या पार्ट 3च्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत होम फोन्स. होम फोन्स पाहणार आहोत. मग व्हॉट इज होम फोन्स? होम फोन्स कोणाला म्हटलं जातं? या होम फोन्सचा अभ्यास कसा केला जातो? कसं ओळखलं जातं? हा होम फोन्स आहे. ही जी दिलेली वर्ड्स पेअर आहे ही होम फोन्स आहे. कसं ओळखलं जातं ते तुम्ही इकडं नक्की अभ्यासा. ओके, चला तर मग होम फोन्स. व्हॉट इज होम फोन्स? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ होम फोन्स? Pronunciation of two words is same. Pronunciation of the two words is same, but they are different in spelling and meaning. They are different in meaning and spelling is called homophones. Understood? I will translate this in Marathi. Okay. Homophones म्हणजे काय असतं? Pronunciation of two words is same. दोन शब्द आहेत, ते दोन शब्द प्रोनाउन्सिएशनला म्हणजे उच्चाराला सारखे आहेत, त्यांचे उच्चार सारखा आहे, बट दे आर डिफरंट इन मीनिंग इन स्पेलिंग. पण ते दोन शब्द त्यांचा मराठी अर्थ वेगळा आणि स्पेलिंग सुद्धा वेगळी, असे शब्दांची जोडी म्हणजे होमोफोन्स असतं. व्हेरी सिंपल. लक्षात? यू विल अंडरस्टँड विथ द एक्झाम्पल्स. मग होमोफोन्स कसं ओळखायचं ते बघूया. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट बाय बाय. बी वाय हा पहिला शब्द आणि बी यू वाय, बी वाय आणि बी यू वाय असे दोन शब्द आहेत. काय दिसतं तुम्हाला? हे कनेक्ट होतं त्याच्याबरोबर. बघूया, प्रोनाउन्सिएशन करून पाहूया. बाय बाय, प्रोनाउन्सिएशन इज सेम, बट स्पेलिंग बी वाय बी यू वाय, spelling is different. Then the meaning of these two words also is different. म्हणजे आता स्पेलिंग जर वेगळे आहेत तर त्याचा मराठी अर्थ सुद्धा वेगळा झाला. लक्षात? फक्त काय सेम आहे? प्रोनाउन्सिएशन हे सेम आहे, त्यालाच म्हणतात होमोफोन्स. ओके. मग बी वाय बी यू वाय, मग बी वायचा अर्थ काय होतो? च्याद्वारे, च्याकडून असा अर्थ होतो मराठीमध्ये. आणि बी यू वाय बाय म्हणजे काय? विकत घेणे, खरेदी करणे. म्हणजे काय? स्पेलिंग वेगळी आली. ओके, मराठी अर्थ वेगळा आला, पण त्याच्या प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार सेम आलेला आहे. बाय बाय, बी वाय च्याकडून, च्याद्वारे, बी यू वाय बाय, बाय म्हणजे खरेदी करणे, विकत घेणे असं त्याच्यात खरीदणे. ओके, याला म्हणता, या जोडीला म्हणू शकतो आपण होमोफोन्स. ओके. Second example, C, C. C, C. Pronunciation is same. Spelling different. A, C, A, S, E. Spelling different. Then meaning? A, C, A, C म्हणजे समुद्र. C म्हणजे समुद्र. S, E, C, C म्हणजे पाहणे, बघणे. झालं की नाही? Pronunciation is same, but spelling and meaning are different. It's called as homophones. Okay. Next, third, FAIR, fair. FARE, fair. Fair, fair. Spelling different. FAIR, FARE. Meaning in Marathi also different. FAIR, fair, न्याय, योग्य असं म्हणू शकतो. दुसरा अर्थ पण गोरा असं पण होतो. FARE, fair म्हणजे काय? भाडं, टॅक्सीचं भाडं, घर भाडं असं ते FARE, fair. ओके. नेक्स्ट, BEE, बी आणि हा BEB आहे. पेअर ऑफ वर्ड्स आहे. प्रोनाउन्सिएशन इज सेम, बट स्पेलिंग अँड मिनिंग आर डिफरंट. कसं? BEE, बी म्हणजे मधमाशी आणि BEB म्हणजे असणे असा अर्थ.
It's called as homophones. Homophones is very important part of the grammar. Remember it. Okay. Then 5. Fifth example you have to try. You suggest. तुम्ही आता त्या जोड्या सुचवायच्या आहेत की ज्या होम फोन्स आहेत. म्हणजे प्रोनाउन्सिएशन इज सेम बट डिफरंट इन स्पेलिंग अँड मिनिंग. अशा जोड्या, अर्थपूर्ण जोड्या तुम्ही शोधायच्या, विचार करायचा आणि त्या कमेंट्समध्ये लिहायच्या. ओके, अंडरस्टूड, गॉट इट. सो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर चांगला वाटला असेल मित्रांनो तर तुम्ही नक्की शेअर, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्स.